भारताचा ऑफ स्पिनर आर अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या ब्रिस्बेनमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टनंतर अश्विननं हा निर्णय जाहीर केलाय। आतापर्यंतची अश्विनची कारकीर्द कशी होती त्यावर नजर टाकणारा एक रिपोर्ट बघूया। आर अश्विननं ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सिरीज सुरू असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेत त्याच्या चाहत्यांना धक्का दिलाय। त्यामुळेच आज गाबा टेस्टच्या निकालाऐवजी अश्विनच्या निवृत्तीची चर्चा क्रिकेट विश्वामध्ये अधिक आहे। मॅच ड्रॉ झाल्यानंतर रोहित शर्मा बरोबर तो पत्रकार परिषदेसाठी आला आणि अवघ्या 5 मिनिटात आपला निवृत्तीचा निर्णय जाहीर केला। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर टीम इंडियाचे काही क्रिकेटपटू क्रिकेटला अलविदा करतील याची चर्चा क्रिकेट विश्वामध्ये रंगली होती, मात्र त्यामध्ये अश्विनचं नाव असेल याची कल्पनाही नव्हती। आर अश्विननं 106 टेस्टमध्ये 537 विकेट्स घेतल्यात। यामध्ये त्यानं तब्बल 37 वेळा 5 विकेट्स आणि 8 वेळा 10 विकेट्स घेण्याची किमया साधली आहे। तसंच त्यानं 156 वनडे विकेट्स आणि 72 T20 विकेट्स पटकावल्या। अश्विनला एक बॉलर म्हणून यश मिळालंच, शिवाय एक बॅट्समन म्हणूनही त्यानं आपली वेगळी छाप सोडली। टेस्टमध्ये त्याच्या नावावर 3503 धावा आहेत। तसंच अश्विननं 6 शतकंही झळकावली आहेत। अश्विन सारखीच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सिरीज दरम्यान महेंद्रसिंग धोनीनं निवृत्तीची घोषणा केली होती। त्या आठवणी यामुळे निश्चितच ताज्या झाल्यात। आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला तरी अश्विन क्रिकेट चाहत्यांना देशांतर्गत आणि IPL मध्ये क्रिकेट खेळताना पाहायला मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।